कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून सुनील फुलारी यांनी डिसेंबर 2022 मध्ये कार्यभार स्वीकारला होता। गेल्या 3.5 वर्षाच्या काळात फुलारी यांनी सार्वत्रिक निवडणुका आणि सण उत्सव शांततेत पार पाडण्यात योगदान दिलं। गुन्हेगारी कमी करण्यात देखील परिक्षेत्रातील सर्व घटकांनी आपल्याला मदत केली असल्याचं फुलारी यांनी सांगितलं। सध्या त्यांची पुणे शहर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे, तर कोल्हापूर परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून रंजन कुमार शर्मा यांनी आज आपला कार्यभार स्वीकारला। विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात सुनील फुलारी यांनी पुष्पगुच्छ देऊन रंजन कुमार शर्मा यांचं स्वागत केलं। यावेळी माध्यमांशी संवाद साधताना सुनील फुलारी यांनी गेल्या 3.5 वर्षात काम करताना कोल्हापूरवासियांनी आपल्याला चांगलं प्रेम दिलं आणि सहकार्य केलं। या स्मृती आपल्याला कायम स्मरणात राहतील असं सांगितलं। यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सायबर गुन्हे रोखण्याचं मोठं आवाहन आहे, पण आपण सायबर गुन्हे रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। साठी एक चॅलेंज आहे आणि त्यासाठी जे आहे ते आपल्याकडून भरपूर प्रयत्न केले जाणार आहे। यांच्यासाठी आपल्याला एडीजी महासायबर यांच्याकडून पण बरेच जे आहे ते आपल्याला टूल्स अवेलेबल करण्यात येत आहेत। काही दिवसामध्ये ते सर्व टूल आपला सर्व सायबर पोलीस स्टेशनला मिळणार आहे आणि यांच्यामध्ये जे अशा प्रकारचे अकाउंट ज्यांच्याबद्दल आपण सांगितलं त्यांना म्यूल अकाउंट म्हटले जातात आणि म्यूल अकाउंटचे वापर हे सायबर क्रिमिनल खूप जास्त करून राहिला की गरीब लोकांना थोडासा लालच देऊन त्यांचे अकाउंटचे वापर करतात। यांच्यामध्ये जे आहे ते बँकिंग सेक्टरचे जे अधिकारी आहे त्यांच्यासोबतही मीटिंग करून त्यांनाही अलर्ट केले जाणार आहे की त्यांनी जे आहे ते अशा प्रकारचे अकाउंटवर त्यांनी लक्ष ठेवावा आणि काही माहिती मिळाली तर आपण जे आहे ते पोलिसांसोबत शेअर करावं। कोल्हापूर परिक्षेत्रातील गुन्हेगारी कमी करण्यासोबत अपघातातील मृत्यूदर कमी करण्यासाठी देखील पोलीस महासंचालकांच्या सूचनेनुसार काम करणार असून अंमली पदार्थ तस्करी कमी करण्यासाठी तस्करीच्या मुळाशी जाऊन तस्करांचं नेटवर्क नेस्तनाबूत करणार असल्याचं शर्मा यांनी यावेळी सांगितलं। यावेळी पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील पोलीस अधिकारी उपस्थित होते।